मामा, आज आपण जनतेशी संपर्क साधला आहे। याच्या आधी आपण जनतेशी संपर्क साधला होता। त्यांच्या आधीचे प्रश्न आताचे प्रश्न हे दोन्ही सोडलेत, काय सांगाल? आधीचे प्रश्न हे बऱ्यापैकी सुटलेले आहेत। 100% तर मीही सांगतो प्रश्न सुटणारे नसतात, परंतु प्रामाणिकपणे जेवढे सुटतील तेवढे सोडवण्याचा मीही प्रयत्न करतोय। आज देखील अनेक विषय झाले, हे विषय सोडण्यासाठी खरं म्हटलं तर अनेक पत्र देखील आले। त्या पत्रांची उद्या स्क्रुटनी केली जाईल, मी स्वतः ते समजून घेईन आणि त्याविषयी संबंधित ज्याने पत्र दिले त्यांना कॉन्टॅक्टही केला जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांशी देखील बोलून तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आपण आता बघितलं की इथे ताजा प्रश्न आहे सापगाव रस्त्याचा, शहापूर सापगाव रस्ता आहे, त्याबाबत काय सांगाल आपण? सापगाव रस्ता जो ब्रिज आहे, मला वाटतं 10 दिवसापूर्वी मी ते पत्र देखील दिलेलं आहे की त्या ब्रिजचं ऑडिट व्हावं पुन्हा एकदा। एकदम दुरावस्था आहे। त्या पत्राची प्रत देखील मी तुम्हाला आता देतो पाहिजे तर, आणि रस्त्याविषयी देखील मागणी केलेली आहे, परंतु ब्रिज खास करून लवकरात लवकर तपासणी व्हावी हे पत्र मी 10 दिवसापूर्वी दिले। मामा, आता मागच्या आठवड्यात कपिल पाटील साहेब या ठिकाणी शहापूर आसनगावला आले होते। त्यांनी सांगितलं की 1 वर्ष 10 रुपयाचं पण काम केलं नाही आहे। असा जर आम्हाला शिकवत असेल तर त्याचं आपण काय ऐकायचं, काय सांगतो? येत्या 25 तारखेला शपथविधीला 1 वर्ष होईल आणि 25 तारखेला माझी प्रेस कॉन्फरन्स असेल। ज्या कपिल पाटलांनी 10 वर्षात एकदा तरी वर्षपूर्ती असं केलं का? तर पहिला वर्ष झाला त्यांनी त्यांचा कामाचा अहवाल दिला, दुसरा वर्ष झाला कामाचा अहवाल दिला, त्यांनी स्वतः कधी कामाचा अहवाल दिला नाही। त्यांनी मला का विचारावं? 25 तारखेला त्यांनी माझ्या उत्तराची वाट पाहावी, मी नक्कीच उत्तर देईन।